न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकच्या पंचवटी येथे श्री बेलेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। मंत्रोच्चार आणि विविध धार्मिक विधींनी बेलेश्वर महादेव मंदिरात पवित्र वातावरण निर्माण झालं होतं। मधुकर रस भ्रमणा हो देवा वाशुंडा सुंदर मंडित देवा शशिभूषण वदना हो देवा पार्वती पुत्र गजानन देवा जय जय गणनाथा हो देवा। या सोहळ्याला हजारो भाविकांनी हजेरी लावली। नामवंत संत आणि आध्यात्मिक गुरु यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न झाला। 5 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। 17 फेब्रुवारी रोजी गोदाघाट ते क्षीरसागर कॉलनी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। 19 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान श्री बेलेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा कलशारोहण सोहळा मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाला। 21 फेब्रुवारी रोजी भव्य असं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। त्याचप्रमाणे बेलेश्वर महादेव मंदिराच्या वतीनं महाशिवरात्री निमित्तानं महाप्रसाद तसेच शिवनाथ भजन संध्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल ढिकले उपस्थित होते। या कार्यक्रमाचं आयोजन क्षीरसागर कॉलनी सहपरिवार तसेच हेमंत अण्णा शेट्टी, किरण रामराव सोनवणे, गौरव भानुदास गोवर्धने, शंकर बाळू हिरे यांनी केलं। श्री बेलेश्वर महादेव मंदिराचा आज पूजेचा दुसरा दिवस असून आज प्राणप्रतिष्ठेचे जे महाशिवलिंग व नंदी याची भूमिपूजन आणि शिवलिंग स्थापनेची आज विधी होत आहे। तरी परिसरातील सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित असून आमचे प्रभागाचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांची उपस्थिती व सदस्य इतर क्षीरसागर परिसरात जे काही भाविक आहे हे सर्व हजर असून ब्राह्मणांच्या विधिवत अशी पूजा चालू आहे। क्षीरसागर कॉलनीमध्ये क्षीरसागर वासियांच्या माध्यमातून आमचे हेमंत अण्णा शेट्टी माजी नगरसेवक आणि आम्ही सर्व त्यांचे जेवढे कार्यकर्ते वगैरे आहे आम्ही सर्वांनी बेलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो आम्ही करून केला। त्याच्यामध्ये आम्हाला सर्व सहकार्य मिळालं ते आमच्या भगिनी आत्ममालिकच्या सगळ्या भगिनी आम्हाला त्याच्यामध्ये त्यांचं भरपूर योगदान मिळालं। तसेच आमचे क्षीरसागर कॉलनीतले सगळे जेवढे रहिवासी सगळ्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं। सहकार्याशिवाय उद्धार होत नाही त्या पद्धतीने आम्ही इथे सर्वांना मिळून हे काम केलेलं आहे आणि आज आमचे बेलेश्वराचं मंदिर आज इतकं सुंदर उभं राहिलं आहे तर सर्व ही बेलेश्वराची कृपाच आहे असं आम्ही म्हणू। त्याचे असेच आशीर्वाद आमच्यावर राहावे एवढे। गणेश देवाडे, न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।